नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका समस्येवर बोलणार आहोत जी सांगायला अनेकांना संकोच वाटतो, पण ती आतून शरीर पोखरून काढते. ती म्हणजे बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन. जर तुम्हाला ही सकाळी तासनतास टॉयलेटमध्ये बसून जोर लावावा लागत असेल तर सावधान. ही केवळ पोटाची तक्रार नसून मूळव्याध, फिशर आणि गंभीर आजारांची नांदी असू शकते. पण मित्रांनो, घाबरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दह्यासोबत खाल्ले जाणारे असे काही जादुई पदार्थ सांगणार आहे जे तुमच्या आतड्यांमध्ये साचलेली वर्षानुवर्षांची घाण झटक्यामध्ये बाहेर काढतील. दह्यातील प्रोबायोटिक्स आणि ह्या नैसर्गिक पदार्थांचे मिश्रण तुमच्या पचनसंस्थेला पुन्हा नवसंजीवनी देतील. चला तर मग जाणून घेऊया हे रामबाण घरगुती उपाय. दही हा आपल्या रोजच्या आहारातील साधा वाटणारा पण अत्यंत प्रभावी असा घटक आहे. तो फक्त चवीसाठी किंवा सवयीने खाल्ला जातो, पण प्रत्यक्षात दह्यामध्ये शरीरासाठी उपयुक्त असंख्य गुणधर्म दडलेले असतात. यामध्ये आढळणारे जिवंत सूक्ष्मजीव, ज्यांना प्रोबायोटिक्स असे म्हणतात, ते आपल्या पोटातील सूक्ष्मजीवांचे संतुलन राखण्यास मदत करतात. त्यामुळे अन्नाचे विघटन अधिक सुरळीत होते आणि शरीराला आवश्यक पोषक घटक अधिक प्रभावीपणे मिळतात. जे लोक वारंवार गॅस, जळजळ किंवा अपचनामुळे त्रस्त असतात, त्यांच्यासाठी दही हा अत्यंत सहज आणि नैसर्गिक उपाय ठरू शकतो. यामुळे पोट हलके राहते आणि जेवणानंतरचा जडपणा किंवा अस्वस्थता लक्षणीयरित्या कमी होते. आपल्या जीवनशैलीतील बदल, चुकीचा आहार किंवा तणाव ह्यामुळे आतड्यांची गती मंदावते, ज्यामुळे कॉन्स्टिपेशन सारख्या म्हणजेच बद्धकोष्ठतेसारख्या समस्या निर्माण होतात. अशावेळी दही हे पोटासाठी शांत करणारे आणि कार्यक्षमतेला चालना देणारे अन्न ठरते. दही पोटाच्या आतील भागाला सौम्य थंडावा देते आणि सूज किंवा दाह कमी करण्यासाठी मदत करते. त्यामुळे आतड्यांची हालचाल सुधारते आणि मलविसर्जन अधिक सुलभ होतं. दुधाच्या तुलनेत दही पचायला सोपे असल्यामुळे ते शरीरावर भार टाकत नाही. उलट ते शरीरातील पोषक घटकांच्या शोषणाला चालना देते. नियमितपणे योग्य प्रमाणात दहीचे सेवन केल्याने पचनसंस्था अधिक मजबूत आणि संतुलित राहते. मित्रांनो, जर कोणाला दीर्घकाळापासून बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर केवळ साधे दही खाण्याऐवजी त्यामध्ये थोडेसे नैसर्गिक घटक मिसळल्यास त्याचा फायदा अधिक वाढतो. उदाहरणार्थ, दह्यात थोडे जिरेपूड, मध किंवा फळांचे तुकडे घालून खाल्ल्यास ते अधिक परिणामकारक ठरते. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दही शरीरासाठी अमूल्य ठरते, कारण ते शरीराला आतून थंड ठेवते आणि उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासापासून संरक्षण करते. तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यातही दही महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे रोजच्या आहारात दह्याचा समावेश करणे हे केवळ पोटासाठीच नव्हे तर एकंदर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरते. मित्रांनो, पचन व्यवस्थित ठेवण्यासाठी आहारामध्ये योग्य प्रमाणात फायबर असणे अत्यंत आवश्यक मानले जाते आणि ह्याच ठिकाणी अळशीच्या बिया खऱ्या अर्थाने उपयोगी ठरतात. या छोट्याशा बियांमध्ये भरपूर प्रमाणात विद्रव्य आणि अविद्रव्य फायबर असते, जे आतड्यांच्या कार्यक्षमतेला चालना देते. जेव्हा अळशीची बारीक पूड करून ती ताज्या दह्यामध्ये मिसळली जाते, तेव्हा हा संगम पचनसंस्थेसाठी अतिशय प्रभावी ठरतो. अशा मिश्रणामुळे आतड्यांची हालचाल अधिक सुसंगत आणि वेगवान होते, ज्यामुळे शरीरातील अनावश्यक घटक बाहेर टाकण्याची प्रक्रिया सहज पार पडते. ज्या लोकांना मल कडक होण्याची किंवा शौचास अडथळा येण्याची समस्या असते, त्यांच्यासाठी हे मिश्रण नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय म्हणून काम करते. अळशीमध्ये असलेले ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आतड्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. हे घटक आतड्यांच्या आतील भिंतींना एक प्रकारचा नैसर्गिक स्नेह म्हणजेच लुब्रिकेशन देतात, ज्यामुळे अन्न आणि मल यांची हालचाल अधिक सहज होते. परिणामी शौचाच्या वेळी अनावश्यक ताण देण्याची गरज राहत नाही आणि त्रास कमी होतो. दह्याचे थंड आणि शांत करणारे गुणधर्म ह्या प्रक्रियेला अधिक संतुलित बनवतात. सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण घेतल्यास पोटाच्या तक्रारी कमी होऊन शरीर अधिक हलके आणि ताजेतवाने वाटते. हा एक साधा उपाय असला तरी त्याचे परिणाम दीर्घकाळ टिकणारे असतात. मात्र अळशी आणि दह्याचा हा लाभ पूर्णपणे मिळवायचा असेल तर त्यासोबत पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करणे खूप गरजेचे आहे. फायबर शरीरात योग्य रीतीने कार्य करण्यासाठी पाण्याची साथ आवश्यक असते, अन्यथा उलट परिणाम होऊ शकतो. दिवसभर पुरेसे पाणी घेतल्याने हे मिश्रण आतड्यांमध्ये नैसर्गिक स्वच्छता निर्माण करते आणि पचनसंस्था सुरळीत ठेवते. विशेषतः ज्यांना मूळव्याध किंवा दीर्घकाळ बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हा उपाय अत्यंत उपयुक्त ठरतो. नियमित आणि संतुलित पद्धतीने हा आहारात समाविष्ट केल्यास पोटाशी संबंधित अनेक समस्या हळूहळू कमी होत जातात आणि एकंदर आरोग्यात सकारात्मक बदल जाणवू लागतो. नैसर्गिक पद्धतीने पचन सुधारायचे असेल तर दही आणि मनुक्यांचा संगम हा अत्यंत उपयुक्त पर्याय ठरतो. मनुके हे सौम्य रेचक गुणधर्म असलेले फळ मानले जाते, जे पोटातील हालचालींना चालना देते.
जेव्हा हे मनुके दह्यासोबत एकत्र घेतले जातात तेव्हा त्यातील तंतुमय घटक आणि दह्यातील हितकारक जीवाणू एकत्र येऊन पचन संस्थेसाठी पोषक असे मिश्रण तयार करतात. यामुळे आतड्यांमध्ये साचलेले अन्नकण आणि अपशिष्ट पदार्थ बाहेर टाकण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होते. नियमितपणे हा साधा उपाय केल्यास पोट हलके राहते आणि दिवसभर ताजेपणा जाणवू लागतो. हा उपाय अधिक परिणामकारक करण्यासाठी मनुके आधी भिजवून घेणे महत्त्वाचे असते. रात्री काही काळे मनुके दह्यामध्ये ठेवून सकाळी ते सेवन केल्यास त्यांचे गुण अधिक चांगल्या प्रकारे शरीराला मिळतात. भिजवल्यामुळे मनुके मऊ होतात आणि त्यातील नैसर्गिक साखर व तंतुमय पदार्थ सक्रिय होतात. हे घटक आतड्यांमध्ये साचलेला कडक मल मऊ करण्यासाठी मदत करतात, ज्यामुळे सकाळी सहजपणे शौचास होते. याशिवाय मनुक्यांमधील लोह आणि ऊर्जा देणारे घटक शरीराला बळ देतात, त्यामुळे अशक्तपणा कमी होण्यासही हातभार लागतो. या मिश्रणाचा आणखी एक फायदा म्हणजे ते सर्व वयोगटातील लोकांसाठी सुरक्षित आणि सोपे आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणीही हा उपाय आपल्या दैनंदिन आहारात सहज समाविष्ट करू शकतो. दीर्घकाळ बद्धकोष्ठतेचा त्रास होत असल्यास काही दिवस सातत्याने हा उपाय केल्यास चांगले परिणाम दिसून येतात. तसेच यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होऊ शकते, ज्यामुळे शरीर अधिक सशक्त आणि तंदुरुस्त राहते. रोजच्या जीवनामध्ये छोटासा बदल करून हा नैसर्गिक उपाय स्वीकारल्यास पचन संस्थेचे आरोग्य दीर्घकाळ टिकवून ठेवणे अधिक सोपे होते. काही लोकांना घट्ट दही पचायला थोडं जड वाटतं. अशा वेळी दह्याचं ताकामध्ये रूपांतर करणं हा अत्यंत शहाणपणाचा आणि फायदेशीर पर्याय ठरतो. दह्यात योग्य प्रमाणात पाणी मिसळून त्याला हलकं केल्यावर त्याची पचन क्षमता वाढते आणि ते शरीरासाठी अधिक अनुकूल बनतं. यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची बारीक पूड आणि चिमूटभर सेंधव मीठ घातल्यास हे साधं पेय खूपच प्रभावी बनतं. जिऱ्यामुळे पोटातील पाचक रसांची निर्मिती सुधारते, तर सेंधव मीठ आतड्यांमधील साचलेले अन्नकण बाहेर टाकण्यासाठी मदत करते. अशा प्रकारे तयार केलेलं ताक पोटासाठी शांत करणारे आणि पचनासाठी सहाय्यक ठरते. मित्रांनो, दुपारच्या जेवणानंतर ताक पिण्याची सवय लावल्यास पचन संस्थेवरचा ताण कमी होतो आणि अन्नाचे रूपांतर ऊर्जेमध्ये अधिक सुरळीत होते. विशेषतः जड किंवा मसालेदार जेवणानंतर ताक घेतल्यास पोटातील जडपणा, गॅस आणि फुगवटा कमी होतो. यामुळे शरीर हलके वाटते आणि पचन प्रक्रियेला गती मिळते. ताकामध्ये असलेले सूक्ष्म घटक आतड्यांची हालचाल सुधारतात, ज्यामुळे मल साचण्याची समस्या कमी होते आणि शौच व्यवस्थित होते. हा एक सोपा पण अत्यंत प्रभावी उपाय आहे, जो रोजच्या जीवनामध्ये सहज अंगीकारता येतो. ज्यांना मूळव्याध किंवा पोटाशी संबंधित इतर त्रास जाणवतात, त्यांनी ताकामध्ये थोडी ओव्याची पूड मिसळून पिणे अधिक उपयुक्त ठरते. ओव्यामधील नैसर्गिक गुणधर्म पोटातील वेदना आणि अस्वस्थता कमी करण्यासाठी मदत करतात. मात्र ताक बनवताना ते नेहमी ताजे असावे आणि त्यामध्ये साखर घालण्याचे टाळावे, कारण साखरेमुळे त्याचे पाचक गुणधर्म कमी होऊ शकतात. योग्य पद्धतीने तयार केलेले ताक हे केवळ तहान भागवणारे पेय नसून पचन संस्थेला संतुलित ठेवणारे आणि शरीराला आतून ताजेतवाने करणारे एक प्रभावी नैसर्गिक साधन आहे. सध्याच्या आरोग्य जागरूक जीवनशैलीमध्ये चिया सीड्सने एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. विशेषतः पचन सुधारण्यासाठी ते अत्यंत उपयुक्त मानलं जातं. या छोट्या बियांमध्ये पाण्याला आकर्षित करून स्वतःमध्ये साठवण्याची विलक्षण क्षमता असते. त्या आपल्या वजनाच्या अनेक पट पाणी शोषून घेतात आणि एक मऊ जेल सारखी संरचना तयार करतात. जेव्हा चिया सीड्स दह्यासोबत मिसळले जातात, तेव्हा हा संगम पोटासाठी एक नैसर्गिक स्वच्छता यंत्रासारखा काम करतो. हे मिश्रण आतड्यांमध्ये साचलेले अनावश्यक घटक बाहेर टाकण्यासाठी मदत करते आणि पचन प्रक्रियेला अधिक संतुलित बनवते. त्यामुळे पोट हलके राहते आणि शरीराची आतून स्वच्छता होते. या मिश्रणाचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे ते दीर्घकाळ पोट भरल्याची भावना निर्माण करते. त्यामुळे अनावश्यक खाणे कमी होते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत मिळते. चिया सीड्समध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि सूक्ष्म पोषक घटक आतड्यांमधील सूज कमी करून त्यांचे आरोग्य सुधारतात. दह्याचे नैसर्गिक थंड गुणधर्म या सर्व प्रक्रियेला अधिक आरामदायी बनवतात, विशेषतः उष्ण हवामानात. उन्हाळ्यात हे मिश्रण शरीराला शांतता देतं, उष्णतेमुळे होणारा त्रास कमी करतं आणि दिवसभर उत्साह टिकवून ठेवतं. मित्रांनो, दररोजच्या नाश्त्यामध्ये ह्या संयोजनाचा समावेश करणे खूप सोपे आहे. एक वाटी दह्यामध्ये आधी भिजवलेले चिया सीड्स घालून त्यामध्ये केळी, पपई किंवा इतर हंगामी फळांचे तुकडे मिसळले तर एक पूर्ण आणि संतुलित आहार तयार होतो. मित्रांनो, हे मिश्रण केवळ पोटाच्या तक्रारी कमी करत नाही, तर आतड्यांचे एकूण आरोग्य सुधारण्यासाठीही मदत करते. नियमितपणे ह्याचा वापर केल्यास पचनसंस्था अधिक सक्षम बनते, ऊर्जा पातळी वाढते आणि शरीर अधिक निरोगी व ताजेतवाने राहते. तर मित्रांनो, दिवसभर टॉयलेटमध्ये बसून त्रास करून घेण्यापेक्षा हे साधे आणि नैसर्गिक उपाय आजपासूनच सुरू करा. लक्षात ठेवा की तुमचं आरोग्य हे तुमच्या पोटापासूनच सुरू होतं.
जर तुमचं पोट साफ असेल तर तुमचं मन आणि शरीर दोन्हीही उत्साही राहतील. यापैकी कोणताही एक उपाय तुमच्या सोयीनुसार निवडा आणि त्याचे रिझल्ट्स तुम्हाला काय मिळाले आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर आरोग्य बीट्सला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अशाच आरोग्यदायी टिप्ससाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.